आणि हा नाना 7वीच्या वर्गात गेल्या 15 वर्षापासून नापास होत होता. आणि त्यावेळेला पुढे ढकलायची पद्धत नव्हती, नापास तर नापासच. आणि 15 वर्ष नापास झालेला गडी, दाढी आलेली, मिशा आलेल्या, आणि 8 फूट उंच नाना. तसला गडी एवढ्या गर्दीत दाखवायला बी नाही. आणि त्यात आमच्या शाळेत आमच्या मास्तरांनी नियम केलता, वर्गात विचारलेल्या प्रश्नाचं जो विद्यार्थी बरोबर उत्तर देईल त्यानं चुकलेल्यांच्या कानाखाली मारायचे. आणि नियम बी एवढा भारी होता, आम्ही अभ्यास करायला लागलो. कारण का तर एक वेळ शिक्षकाचा मार खाल्ल्याला परवडला, शेजारच्याचा का खाऊ. पण नाना लईच ढ, 15 वर्ष नापास झालेला, त्याला काहीच येत नव्हतं. 3 काढलं तरी त्याला ओम म्हणायचा. नाना नापासच व्हायचा. आणि परिणाम असा व्हायचा, त्याला काही येत नसल्यामुळे पोरं रोज त्याला मारायची. एखाद्याचं उत्तर बरोबर आलं की ते पोरगं उभा राहायचं. उत्तर बरोबर आलंय म्हटले की नानाकडे बघायचं, नाना मागं बसलेला असायचा. नानालाही माहित असायचं पहिलं मलाच मारणार. नाना उभा राहायचा, ते असं वर कौलाल त्याचं डोकं टेकायचं. मग ती पोरगं पळत जायचं, सगळा वर्ग टाळी वाजवायचा. मग त्याचा हात पोराचा त्या गालावर पोचायचा नाही, मग ते बेंचवर उभं राहायचं. आम्ही नानाच केस धरून दोरात दणका द्यायचं आणि फाट्ट करून आवाज चौकात घुमायचा गावात. सगळा वर्ग टाळ्या वाजवायचा, नानाचा गाल सुजायचा, नाना रडायचा. मला वाईट वाटायचं, कारण ते आमच्या घराजवळ राहत होत. एवढा मार खाऊन सुद्धा तो कधी शाळा बुडवत नव्हता. ती दररोज अर्धा तास येऊन वर्गात बसायचा, हजर असायचा. कधी कधी रविवारचं बी शाळेत येऊन जायचा, चुकून भरल बिरल. आणि मी त्याला म्हटले एकदा, नाना तू कशाला शाळेत येतोस, ही सगळी पोरं मारतात म्हटलं, तुला मला वाईट वाटतं, सोड म्हटलं तू शाळा. नानान माझ्या खांद्यावर हात ठेवत डोळे पुसत नाना म्हटला, एक दिवस तुला कळेल म्हटलं. आणि खरोखर एक दिवस असा आला, आमच्या वर्गात मास्तरनं प्रश्न विचारला आणि प्रश्न पुस्तकातला नव्हता, बाहेरचाच होता. मास्तर म्हटले, बायका जे गावाबाहेर धुणं धुतात त्या धुणं धुण्याच्या जाग्याला नेमकं काय म्हणतात, मला नेमका शब्द पाहिजे. आम्ही लगेच सांगायला सुरुवात केली, वडा म्हणतात, वगळ म्हणतात, विहीर म्हणतात, नदी म्हणतात, नाला म्हणतात, डबकं म्हणतात, आड म्हणतात, पौरा म्हणतात, झरा म्हणतात, पाजर म्हणतात, नदी म्हणतात, तळाव म्हणतात, तळ म्हणतात. मास्तर म्हटले सगळ्यांच चुकतंय. मग एक जण वैतागून म्हटला, समुद्र म्हणतात म्हटलं. मास्तर म्हटले ती बी चुकतंय, सगळ्यांचं चुकलं. मास्तर म्हटले नाना तू उत्तर दे, सगळ्यांचं चुकलंय. नाना उभारला, हाताची घडी गाठली आणि नाना म्हटला, त्याला पाणवटा म्हणतात. आणि पाणवटा म्हणतात म्हटल्या बरोबर मास्तर म्हणले नाना. त्याच्या आधीच नाना म्हटला, सर बरोबर आले गाव. सर म्हटले आज फक्त तुझंच बरोबर आलं, सगळ्या चुकले. आणि एवढं म्हटल्या पोरं बोंबलायला. नाना पटकन जाऊन दार लावून दाराला कडी लावून नाना थांबला, कारण नियम होता. आणि नानाचा एक हात 28 किलोचा आणि पोराचा गाल 300 ग्रामचा होता. दणका साधा बसणार नव्हता. पोरं बोंबलायला लागली, वरडायला लागली, मास्तर थरथर कापायला लागली. 8 फूट नाना मिशी पिळून दाराजवळ थांबलाय. पोरं बोंबलाय जोरात, सगळं गाव गोळा झालं, दार कोण उघडं ना. शेवटी सरपंचांना बोलवलं, ते खिडकीतनं वर आले. त्यांनी खिडकीतनं बघितलं, म्हटले मास्तर काय झालं, पोरं का रडतायत, नाना का थांबलाय. मास्तर म्हटले घोळ झाला सरपंच, आज म्हटले फक्त नानाच बरोबर आलंय म्हटले. अयो नियम त्यांना माहित होता, सगळ्या गावात माहित होता. नानाच उत्तर बरोबर आलंय म्हटल्यावर सरपंचाचा बीपी वाढला. हा पहिल्या लाईनीत पहिल्या बेंचवर त्यांचंच पोरगं होतं. ती जोरात वरडायला लागलं, पप्पा वाचा म्हणून खिडकीजवळ जायला लागलं. आणि तेवढ्यात सरपंच म्हटले, मास्तर पाया पडतो म्हटले,
गावाचं भविष्य आता हातात आहे तुमच्या. एक सुद्धा सरळ राहणार नाही म्हटले. लय मारले याला सगळ्यांनी. नियम बदला म्हटलं. नियम बदला म्हटल्यावर नाना चिडला आणि त्याने एका चिमटीत मास्तर असं वर उचलला 4 फूट. आणि मास्तरनं डोळ्यात डोळे घातली त्या नानानं मास्तरच्या. नाना म्हटला, सर 15 वर्ष झालं म्हटला, नियम आहे मी पाळला का नाही? ते म्हटली, होय रे. मी रोज मार खाल्ला का नाही? ते म्हटली, होय रे. मी कधी म्हटलं का तुम्हाला नियम बदला म्हणून? नाही म्हटलं. आज जर नियम बदला, पहिला दणका तुम्हाला कसं? मास्तर गप खुर्चीत बसला. सरपंचाला खिडकीतनं ढकलून देऊन खिडकी लावून घेतली आणि नानानं वर्गावर नजर टाकली. मग नानाला आठवायला लागलं, मला ह्यानं कसं मारलं होतं, मला त्यानं कसं मारलं होतं. मला ह्यानं डोळ्यावर, गालावर, नाकावर मारलंय. नानानं सगळं सेव केलं होतं आणि नानानं सगळं व्याजासहित परत द्यायला सुरुवात केली. कुणाचा डोळा बाहेर आला, नाक तुटलं, कान गेला, हात पाय. आता जी काय रेल्वेत मला दिसते ती शिर्डी वाले करत, आमच्याच वर्गातले आहेत का काय विचारत असते. नानान फोडलेले. सगळ्यांना हाडलं, मला काय त्यानं मारलं नाही आणि माझं का उत्तर बरोबर आलं नव्हतं. शाळा सुटली, बाहेर आला, त्यानं दप्तर माझ्या हातात दिलं. म्हटलं, हे ठेव तुला, आता शाळा सोडली म्हटलं. नाना चालायला लागला. सगळं गाव शांत होत. नानाला म्हटलं, नाना आता का शाळा सोडली? तर नाना म्हटला, तू मला त्या दिवशी विचारलं होतंस की तू का शाळेत येतोस, का सोडत नाहीस? नाना म्हटला, मला माहित होतं म्हटला की एक ना एक दिवस तरी माझ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर येईल. एक ना एक दिवस तरी हा सूर्य आमच्यासाठी उगवल, म्हणून त्याची वाट बघत मी सहन करतो. आणि आमच्या बहुजनांच्या आयुष्यात 5000 वर्षांपासून या नियमात आम्ही फटके खात आलो. मग आमच्या आयुष्यातले उगवलेले दिवस कुठले असतील तर आमचा सूर्य 14 एप्रिल बाबासाहेब जन्माला आले, 11 एप्रिल महात्मा फुले जन्माला आले, छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. ती तारीख सांगितली मग परत हाणते. सगळी बोंबा बोंबा आहे. म्हणून डोक्यात घेतलं पाहिजे. डोक्यावर न घेता माझं कार्यक्रम प्रत्येक गावात ठेवत चला.